कॉमेडियन यूट्यूबर समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट हा कार्यक्रम वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. या कार्यक्रमात पालकांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न विचारल्यानं यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीकेची झोड उठली. अभिनेत्री विशाखा सुभेदार हिनेही या प्रकरणावर तिचं स्पष्ट मत फेसबुकवरून मांडलंय. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये विशाखा म्हणते, विनोद संपला. माणसं दारू पितात, ती प्रमाणात पितात तोपर्यंत ठीक, पण एखादा प्रमाणाबाहेर प्यायला लागला तर आपण काय म्हणतो, तो दारूवर नाही तर दारू त्याच्यावर स्वार झालीय. आजच्या सो कॉल्ड तरुण वर्गाचंही काहीसं असंच झालंय. सोशल मीडियाच्या तो एवढा आहारी गेलाय की सोशल मीडिया त्याच्यावर पूर्णतः हावी झालाय. त्यामुळे झालंय असं की त्याने आपला विवेक गहाण ठेवलाय, हेही त्याला कळत नाही. सत्सद विवेकबुद्धी नावाची काही गोष्ट असते हे तो पूर्ण विसरून गेलाय. झटपट प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा कसाही वापर व्हायला लागलाय. त्यातही विनोदाच्या नावाखाली काय वाटेल ते खपवलं जातं. त्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल न बोललेलं बरं. अगदी ताजं उदाहरण म्हणजे यूट्यूबवरचा इंडियाज गॉट लेटेंट हा कार्यक्रम. विनोद निर्मितीसाठी जर एखादी निश्चितम पातळी असेल तर रणवीर अलाहाबादिया त्याच्याही पुढे गेला. समोरच्या स्पर्धकाला त्याच्या आईवडिलांच्या प्रायव्हसी संदर्भात प्रश्न विचारून विनोद करणं हे विकृत असल्याचंच लक्षण आहे. खरं तर त्या स्पर्धकाने बाणेदारपणा दाखवून रणवीर अलाहाबादियाच्या कानाखाली वाजवली पाहिजे होती. त्या रणवीर अलाहाबादियापेक्षा लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं असतं. महाराष्ट्रामध्ये दादा कोंडके, राम नगरकर, राजा गोसावी यांच्यासारखे अनेक विनोदवीर होऊन गेले. दादा कोंडके यांच्या द्वयर्थी संवादांना आणि गाण्यांना लोकांनी भरभरून दाद दिली, पण त्यांना कधी कचाट्यात पकडता आलं नाही. याला म्हणतात टॅलेंट. ची. जोशी, आचार्य अत्रे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे अशा अनेक विनोदी लेखकांनी विनोदासाठी कधीच कमरेखालचा वापर केला नाही. परकीय कार्यक्रमांचं अनुकरण करताना थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं. रणवीर अलाहाबादियालाही आईवडील असतील, बहीण असेल, याचा विचार त्याने प्रश्न विचारताना करायला हवा होता. पण काही जणांना येनकेन प्रकारेण पैसा आणि प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाण्याचा रोगच जडलाय. इंडियाज गॉट लेटेंट सारख्या कार्यक्रमावर उड्या मारणाऱ्या प्रेक्षकांनीही आपली अभिरुची तपासून बघायची गरज आहे. आता स्टँडअप कॉमेडी करणारे किंवा इतरही कलाकार यापुढे जबाबदारीने विनोद निर्मिती करतील अशी अपेक्षा. यापुढे तरी थोडं भान ठेवायला हवं, अशी पोस्ट विशाखा सुभेदार हिनं केली आहे. विशाखा सुभेदार यांच्या पोस्टवर कलाकारांसह इतर चाहत्यांनी सुद्धा कमेंट करत त्यांचं मत मांडलंय. दरम्यान विशाखा सुभेदार तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी ओळखली जाते. तिने गेली कित्येक वर्ष विविध विनोदी भूमिका केल्या आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, फू बाई फू असे विविध कॉमेडी जॉनरचे शो तिने केलेत. तसंच अनेक पुरस्कार सोहळ्यात आपल्या विनोदी स्किटनं तिने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलंय. तर विशाखा सुभेदार यांनी केलेल्या या पोस्टवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.